ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक प्रभाग क्रमांक 27च्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य आरोग्य तपासणी आणि दंत चिकित्सा शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये यशस्वीरित्या पार पडलाय। या सामाजिक उपक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून किरण वसंत राजवाडे यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवलाय। किरण राजवाडे यांच्या संकल्पनेमधून हे शिबिर दुर्गा भवानी मंदिर, दत्तनगर, कारगिल चौकाच्या जवळ तसेच दुर्गामाता मंदिर, प्रशांत राधानगर इथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं। शिबिराचे उद्घाटन माननीय अपूर्व हिरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर उत्तम अण्णा मटाले, शशी दातीर, मनोज दातीर, निंबा ठाकूर, किशोर ठाकूर, अनिकेत ठाकूर, गौरव ठाकूर, दर्शन ठाकूर, निलेश राजवाडे, विलास राजवाडे, युवक राजवाडे, पल्लवी राजवाडे, शीतल ठाकूर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। शिबिरामध्ये किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक यांच्या सहकार्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। बीपी, साखर, हिमोग्लोबिन, ECG, फुफ्फुस क्षमता तपासणी आदी चाचण्या केल्या जाणार आहेत। तसेच दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत दंत तपासणी, दात स्वच्छता, दात काढणे आणि प्राथमिक उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। समाजामधील गोरगरीब, वृद्ध, महिला आणि युवकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत मिळाव्यात हाच या उपक्रमाच्या मागील मुख्य उद्देश आहे, असे किरण वसंत राजवाडे यांनी म्हटलंय। नागरिकांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। यावेळी परिसरामधील भास्कर दातीर, प्रशांत दातीर, संतू दातीर, उत्तमराव मटाले, मोहन शिरसाट, भीमराव हनवते, संजय शिंदे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। प्रभाग क्रमांक 27 येथील दत्तनगर या एरियात बराच कामगार गरीब वर्ग राहतो। त्या बरेच लोकांना दवाखान्यात जाणं, दातांच्या दवाखान्यात जाणं व स्वतःच्या तपासणीसाठी वेळ नसतो। त्यामुळे शनिवारी या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरात आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। त्याच्यात पूर्ण शरीराची तपासणी होईल आणि ज्या कोणाच्या दातांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याची पण तपासणी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे। मी परिसरातील नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमच्या शिबिराला प्रतिसाद दिला आणि तुळजाभवानी मंदिराचे पण मी आभार मानतो की त्या पूर्ण मंडळाने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्यामुळे मला हा कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थितरित्या सक्सेस करता आला। धन्यवाद। किरण भाऊ या ठिकाणी करतायत। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 27च्या ब गटामधना जे सगळे उमेदवार इच्छुक आहेत त्याच्यामध्ये एकमेव स्थानिक उमेदवार किरण भाऊ आहेत आणि त्याच्यामुळे एक चांगला जिव्हाळा त्याचा हे सगळ्या स्थानिक मंडळीशी आहे। कोणी हाक मारली तर त्या माणसापर्यंत धावून जाणारा माणूस, एक सामाजिक काम करणारा माणूस, अशी एक ओळख या निमित्ताने किरणने निर्माण केली आहे। आज या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ व्हावा या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी शिबिर आयोजित केलंय। खरं तर आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे आपलं सगळ्यांचंच फारच लक्ष असतं असं नाही आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। विशेषतः आपले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, घरात कदाचित कोणाचं डोकं दुखलं, ताप आला तरी आपण डॉक्टरकडे जातो, पण आमची माता भगिनी अशी असते की तिला अंग दुखलं तरी ती अंगावर काढते किंवा ताप आला तरी अंगावर काढते आणि त्यामुळे विशेषतः जास्तीत जास्त महिला भगिनींची तपासणी या शिबिराच्या मार्फत व्हावी, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी व्हावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांनी जे सगळं चांगलं काम सुरू केलं या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज आमच्या दत्तनगर परिसरातील तुळजाभवानी मंदिरामध्ये सर्व आरोग्य तपासणी शिबिर आणि दंत तपासणी शिबिर याचा कार्यक्रम आज आहे। तर त्याचा सर्व नागरिकांनी आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन आमचे किरण भाऊ राजवाडे यांनी केलेलं आहे। अशाच प्रकारे सामाजिक कार्य ते दरवेळेस करत असतात, त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वजण आभार मानतो। किरण आहेर, C24 नाशिक।